मंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या असीम अशा निर्विकाच्या शक्तीला प्रथमतः विनम्र भावाने अभिवादन करून इथल्या मातीतल्या मूळ माणसाचं कल्याण व्हावं म्हणून ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी, ज्या ज्या युगपुरुषांनी, संत पुरुषांनी स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुमच्या माझ्या आयुष्याला सुखाचा सुगंध दिला, त्या तमाम महामाता, त्या तमाम युगपुरुषांना विनम्र भावाने अभिवादन करतो। ज्या नगरीमध्ये उभा राहून बोलण्याचं भाग्य मला लाभतंय, पूर्वीचं नाव बदलून आता उद्धव दादांनी ज्याचा उल्लेख केला, ज्या चौंढे नगरीमुळं खऱ्या अर्थानं सर आमच्या देशामध्ये एक विचित्र संस्कृती नांदत होती। मी आल्याच्या नंतर बारकाईने सभागृहामध्ये नजर मारली, जेवढ्या मुलांना फेटे बांधले त्याच्यापेक्षा जास्त फेटे इथं मुलींना बांधले। याचा अर्थ मुलींची गुणवत्ता सगळीकडे सिद्ध होत चालली आहे। आज फेटे बांधून या माय मावल्या समोर बसलेल्या विचार मंचावर आदरणीय पवारताई आहेत, त्यांच्या बाजूला सन्माननीय ताई बसलेल्या आहेत। बऱ्याच संचालिका या सोसायटीमध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतात। खरं तर एक काळ होता ज्या काळामध्ये स्टेज सोडा, फेटा सोडा, इथं समोर येऊन एखाद्या अध्यक्ष पदाची निवड झाल्याच्या नंतर अनुमोदन देण्याकरिता पवारताईंना बोलवण्यात आलं आणि पवारताईंनी अनुमोदन दिल्याच्या नंतर तुम्ही खऱ्या अर्थानं मोरे सर अध्यक्षस्थान आपल्याकडे आलं। आज एक स्त्री एका सभेमध्ये, एका कार्यक्रमामध्ये अध्यक्ष पदाला अनुमोदन देण्याच्या पात्रतेची होते। एक काळ होता ज्या काळामध्ये या स्त्रियांना कुठंच बोलू दिलं जात नव्हतं। उद्धव दादा एक शायर फार गोड बोलतो, तो म्हणतो बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप। म्हणजे बाल्य, तारुण्य, वृद्ध अवस्थेमध्ये जेव्हा स्त्रियांना गप्प केलं जात होतं। खरं तर खलील जिब्रान नावाचा एक तत्ववेत्ता आहे, त्याचं एक वाक्य मला फार आवडतं मोरे सर। तो तत्ववेत्ता असं म्हणतो की जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाही। दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाही। त्यांची जास्तीत जास्त चर्चा एवढी असते की या कलरची माझ्याकडे साडी आहे, याच्या पलीकडे महिलांची चर्चा नसते। दोन स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाही, पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करू शकते। ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे। आणि खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये अनिष्ट रूढीरीती चालली परंपरेच्या विळख्यामध्ये भारत महाराष्ट्र गुंफून पडलेला होता, पतीचं निधन झाल्याच्या नंतर सती जायला निघालेल्या एका सुनेला तिचा सासरा जवळ बोलवतो आणि तो सासरा म्हणतो तू 8 वर्षाची होतीस तेव्हा लग्न करून तुला इथं घेऊन आलो, तुला सगळं ज्ञान मी दिलं, हो ज्या अर्थी या सगळ्या गोष्टीमध्ये तुला पारंगत मी केलं या अर्थी मी तुझा गुरु आहे, हो तुम्हीच माझे गुरु आहात, माता पिता सर्वस्व तुम्ही आहात। मग तुम्हाला आणखी गुरुदक्षिणा दिली नाहीस, मी काय गुरुदक्षिणा देणार आहे? माझा पती गेला, मी सती जाणार आहे आणि मी काय गुरुदक्षिणा देणार? तेव्हा करारी बाण्याचा सुभेदार मल्हारराव होळकर नावाचा एक सासरा करारी भाषेमध्ये बोलतो की अहिल्ये तू सती जायचं नाही, हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा असेल आणि होळकराची राजगादी पुढे तुझ्याच खांद्यावर असेल। हा आशावाद टिपून खऱ्या अर्थानं या भारतातल्या तीर्थक्षेत्राचं उद्धार करण्याचं काम ज्या मायमाऊलीनं केलं त्या पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला त्रिवार 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 वंदन करतो। आणि तुमच्या माझ्या जगण्याची प्रेरणा असणारे खरं तर 33 कोटी देवांची हजारो मंदिर असतील, परंतु ज्या देवाची मंदिरं कमी, परंतु इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवापेक्षाही ज्यांचं आढळ स्थान आहे
त्या आपणा सर्वांचा आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती या उक्तीप्रमाणे वडिलांनी सुरू केलेला राज्यकारभार पुढे वाढवण्याचं काम ज्या सुपुत्राने केलं. धर्म 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 म्हणजे काय साहेब, हल्ली धर्म म्हणलं की अंगावर काटा येतो. धर्माच्या कन्सेप्ट बदलत चालल्या, परंतु खरा धर्म ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितला. श्रीमद भगवद्गीतेच्या धर्म नावाच्या कन्सेप्टवर भाष्य करत असताना ज्ञानोबा असं लिहितात, वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. वडिलांनी सुरू केलेली परंपरा पुढे अभ्यासपणे टिकवणारा सुपुत्र हा खरा खऱ्या अर्थानं धर्मवीर असतो. म्हणून आपल्या वडिलांनी सुरू केलेला राज्यकारभार खरं तर कालच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन सोहळा अख्ख्या भारतानं आनंदात आणि उत्सवात साजरा केला. मधल्या काळामध्ये सर विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा छावा नावाचा चित्रपट आला होता. इथं बरीच लहान लेकरं बसलेली आहेत, त्यांनी तो चित्रपट पाहिला असेल. चित्रपटगृहामध्ये गेल्याच्या नंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत अख्खा चित्रपट बघितल्याच्या नंतर असा एकही माणूस नव्हता की चित्रपटगृहातून बाहेर निघताना ज्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं. लहानी लहानी लेकरं रडत होती. सोशल मीडियावर व्हिडिओज व्हायरल होत होती. एका पिंक कलरचा ड्रेस घातलेली 6 वर्षाची पोरगी, तिचा व्हिडिओ भारतभर व्हायरल झाला. आणि मला एका पत्रकाराने विचारलं की पिक्चर बघून पोरगी बाहेर आली रडती, याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? आणि मी त्याला उत्तर दिलं की बाबा रे, 5 रुपयाचा चिप्सचा पुडा दिला नाही म्हणून, बापानं मोबाईल दिला नाही म्हणून, आईनं काकत उचलून घेतलं नाही म्हणून रडणाऱ्या पिढीपेक्षा संभाजीराजांना काय झालं हा प्रश्न विचारणारी पुढची पिढी ही माझ्या भारताचं खऱ्या अर्थानं भविष्य आहे. आणि त्या विकी कौशल नावाच्या अभिनेत्याची एंट्री ही बुऱ्हाणपूरचा खजिना लुटताना दाखवली. आणि चित्रपटगृहातला तो पहिला डायलॉग माझा आवडीचा डायलॉग ठरला. तो विकी कौशल संभाजीराजांच्या भूमिकेतून डायलॉग रायटरने डायलॉग दिला आणि तो डायलॉग होता कि जाके कह दो उस औरंग से शेर मर गया मगर छावा अभी भी जिंदा है, छावा अभी भी जिंदा है. इथून चित्रपट सुरू होतो साहेब. मला सांगायची भूमिका इथं आहे. शेवटला छत्रपती शिवरायांचं बलिदान दाखवलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या यातना दाखवल्या आणि संभाजी महाराजांनी प्राण त्यागल्याच्या नंतर औरंगजेबाची पोरगी औरंगजेबाच्या दप्तरात जाते आणि अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका करतोय आणि औरंगजेबाची पोरगी म्हणते अब्बू मर गया शंभू आणि औरंगजेब म्हणतो अच्छा मर गया काफिर. आणि त्यानंतर औरंगजेबाची पोरगी कर्तृत्वाला नतमस्तक होताना म्हणते अब्बू शंभू मर गया मगर हम उसे काफिर नहीं कह सकते, मर गया शंभू मगर मरते मरते शंभू अपने मौत का जश्न मनाकर चला गया, हम जिंदा है फिर भी जिंदगी का मातम मना रहे हैं मातम. म्हणून स्वराज्याचं जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी सांगितलं आणि मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी सांगितलं. त्या धाकल्या धान्याला त्रिवार वंदन करून खऱ्या अर्थानं हा वैचारिक प्रवाह पुढे घेऊन जात असताना आपल्या दारामध्ये विद्येला महत्त्व देणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि ज्यांच्यामुळे अविनाश भारती भारतभर महाराष्ट्रभर बोलत फिरतो, ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, ते बोधिश्रेष्ठ बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी करून ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी, ज्या ज्या युगपुरुषांनी तुमचं माझं कल्याण केलं, त्या तमाम महामातांना मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो. आणि आज अहिल्यानगर जिल्हा परिषद सर्वंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अहिल्यानगर यांच्या या भव्य दिव्य अशा सभा आणि गुणवंत विद्यार्थी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोहाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मोरे सर, ज्यांच्यामुळं आपल्या भेटीचा योग आहे, ते आपल्या या सोसायटीचे चेअरमन आणि माझे परममित्र आदरणीय संजयजी कडूस सर, विचार मंचावर उपस्थित असणारे उपसंचालक, सर्व संचालक, विचार मंचाच्या समोर उपस्थित असणारे सर्व पालक, सर्व गुणवंत विद्यार्थी, या सर्वांना नमस्कार करून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी काल रात्री 12 वाजता आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये पोहोचलो. सकाळी उठल्याच्या नंतर जेव्हा मला ही माहिती पुस्तिका आणून दिली सरांनी आणि ही माहिती पुस्तिका पाहत होतो,
कर्मचाऱ्याची एवढी मोठी सोसायटी असू शकते हे आपल्या अहिल्यानगर शहरानं आणि या सोसायटीनं महाराष्ट्राला दाखवून दिलं. हे मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं, प्रामाणिकपणे नमूद करावंसं वाटतं. असंख्य सभासद जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये काम करणारे आणि त्यांच्या जीवावर, त्यांच्या एकजुटीनं खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम, ही सोसायटी, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये गेलो तेव्हा आदरणीय संजय सरांनी मला इमारतीचं सगळं देखावं, इमारत जी बांधकाम चालू आहे ती इमारत दाखवली. खरं तर या माहिती पुस्तिकेच्या पाठीमागून सुद्धा संस्थेच्या नवीन इमारतीची प्रतिकात्मक छायाचित्र इथं पाठीमागून लावलेलं आहे. खरं तर कर्मचाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी आपण सर्व संचालक मंडळी मिळून प्रयत्न करताय, त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. मी एवढा मोठा नाही, खरं तर मी भारावून गेलो. इथं आल्याच्या नंतर या सगळ्या मान्यवरांसोबत बसता आलं. मी आलो तेव्हा माझे परममित्र, माझे मोठे बंधू उद्धव दादा माझ्याबद्दल फार चांगलं बोलत होते बरं का. आणि खरं सांगू का, ज्या काळामध्ये कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही, अशा काळामध्ये 350 किलोमीटरहून आलेल्या पोराबद्दल उद्धव सर तुम्ही एवढं चांगलं बोलत होते. मी तुमचे आभार मानतो खरंच. कारण काय, माणसाला कौतुक केलं की बरं वाटतं बघा, फार बरं वाटतं कौतुक केलं की. आता या लेकरांचा कौतुक सोहळा आहे, त्या लेकरांना तर आनंद होणारच आहे, पण त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांचा सत्कार होईल तेव्हा त्यांना जास्त आनंद होणार आहे. खरं तर गुणवत्ता सिद्ध झाल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं कौतुक करणारे हात असले पाहिजेत आणि ते हात तुम्ही मागच्या काही वर्षापासून इथं निर्माण केले. खरं तर या सर्व सभेच्या निमित्तानं आपण व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करताय. मला वाटतं इंद्रजीत सर, देशमुख सर सुद्धा या कार्यक्रमात येऊन गेलेत, संजय कळमकर सर येऊन गेलेत, मागच्या वर्षी राहुल होता, बरेच गणेश शिंदे सर सुद्धा आपल्या भूमीचे पुत्र इथे येऊन प्रबोधन करून गेले. आणि आता ही जबाबदारी माझ्यावर आली आहे. खरं सांगू का तुम्हाला, माझ्यावर थोडं दडपण पण आलंय, पण बिनधास्त बोलणारा मी पोरगा आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ निवांत बसा. मी काय मार्गदर्शनाच्या फंद्यात बिंद्यात पडत नाही. मी तुमच्याशी संवाद साधणारा पोरगा आहे. मार्गदर्शक लय झाले भाऊ. रस्त्यानं चालत असताना गाडी ढकलणारा सुद्धा पोरांना सांगते अभ्यास कसा करायचा, नीट अभ्यास कर. त्याच्यामुळे मी मार्गदर्शनाच्या फंद्यात पडत नाही. मी तुमच्याशी संवाद साधणारा पोरगा आहे. फार दुरून आलोय. दादांनी माझं कौतुक केलं. महाराष्ट्रामधला माझा आवडता जर कोणाचा आवाज असेल तर तो उद्धव दादा पहाडे यांचा आवाज आहे. खरं इतका गोड आवाज आहे. वेगवेगळ्या चॅनलला सर माझ्यावर एक चित्रफित तयार झाली होती आणि आता झी टॉकीजला त्यांनी माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला. वाटत नाही पण मी कीर्तनकार आहे. हो, वाटत नाही, आपल्याकडे बघून कीर्तनकार दिसत नाही. कारण कीर्तनकार म्हणलं की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी फिट आहेत. त्याची भली मोठी गाडी, बक्क्याची बक्क्या बॉडी, लांब लचक दाढी. गाडी सरांनी हॉटेललाच लावायला लावली. बॉडी तुमच्या समोर उभी आहे. दाढी आता ठेवायला लागलोय कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. आपली बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे. पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि आता तुमच्या समोर उभा आहे. काल देगलूरला होतो सर. देगलूरवरनं रात्री इथं आलो. रात्री सिंदखेड राजाला जाऊन गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळ्यात बोलायचंय. महाराष्ट्रभर प्रवास सुरू आहे. दादा तुम्ही माझं कौतुक केलं, मला चांगलं वाटलं. त्यांनी दिव्याचा उल्लेख केला. ते म्हणले कूलर चालू आहे आणि कूलर चालू असताना दिवा लावणं कठीण बाब आहे. आणि खरं सांगू का, अनुकूल परिस्थितीमध्ये दिवा लावणं सोपं काम आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवा लावला की त्याचं कौतुक झाल्याशिवाय राहत नाही, वस्तुस्थिती आहे. मग सर मी एकदा पुण्याला गेलो होतो. आता तुम्हाला पुणे काय जवळ आहे, पुणे तिथे काय मुणे, तिथं नचा न सुद्धा जमत नाही. आपला सारखा माणूस तिकडे गेल्यास काय होईल वेगळं सांगायची गरज नाही. सुरुवातीच्या दिवसात मी पुण्याला गेलो आणि मी नवीन होतो तेव्हा युट्यूबला नव्हतो, इंस्टाग्रामला नव्हतो, फेसबुकला नव्हतो, कुठल्या टीव्ही चॅनलला नव्हतो. नवीन कार्यक्रम करत होतो. मी एसटी न पुण्यात गेलो आणि निवेदन करणारे सर 4 व्हीलर गाडी घेऊन तिथे आले होते. त्यांनी विचारलं वक्ते आलेत का? ते म्हणे हो वक्ते आलेत. मग त्यांनी सांगितलं वक्ते कुठले? त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातले वक्ते आहेत. लगेच त्यांनी मोबाईल काढला, मोबाईलमध्ये गुगल केलं आणि गुगलनं सांगितलं बीड जिल्हा म्हणजे दुष्काळी जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा. त्यांनी माझं वर्णन सुरू केलं. वक्ते आले, मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या दुष्काळी लोकांचं एक दुष्काळी व्यक्तिमत्व. मला कळच ना. ते गेलं माझ्या रंगावर. काळ्या लोकांची काळी बुलंद तो. आता आपला कलरच असा, आपण काय करणार साहेब. मी जर हायवेला उभा राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कुंतर होतं. पण मी माझ्या प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह केले. सर मोरे सर, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फोटोमध्ये माझ्या गळ्यात एक काळी मफलर असते. काळी मफलर कंटिन्यू गळ्यात ठेवत असतो मी. येवल्याची नाही ती, पण ठेवत असतो मी गळ्यामध्ये. माझ्या गळ्यात कंटिन्यू ती मफलर असते. माझा एक मित्र म्हणला अविनाश
नेहमी ती काळी मफलर गळ्यात ठेवतोस, काय तिचं विशेष काय? मी म्हणलं काही नाही, माणसानं पॉझिटिव्ह गोष्टी सोबत ठेवायच्या. मी ती काळी मफलर बघितली की माझं मन मला सांगते की आव्या तू इतकाही काळा नाहीस, आपल्याजवळ पॉझिटिव्ह गोष्ट ठेवायची. हा माझा विचार, या गोष्टीने मी चालणारा पोरगा आहे. आणि असंही काळा रंग निर्मितीचा रंग आहे साहेब. गावामध्ये एखादं पांढरं पोरगा असू दे, अख्खं गाव म्हणते काय, काळं पोरगा असू दे, अख्खं गाव म्हणते काय दिसतंय विठ्ठलावाने. एखादं लई पांढरा असू द्या, गाव काय म्हणते मला सांगायची गरज नाही. माझ्या लहानपणी गाणं होतं, गोरे रंग पे इतना गुमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मी मनातल्या मनात विचार करायचो आपल्यावर गाणं कसं काय नाही. 15 दिवसानं मी रेडिओवर दुसरं गाणं ऐकलं, हा काले हुए तो क्या हुआ दिलवाले. तेव्हापासून कॉन्फिडन्स वाढला. या कार्यक्रमाचा आगाज करताना संचालकांना, कडू साहेबांना, या सगळ्या मंडळींना, या सोसायटीला शुभेच्छा देत असताना, या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना लोककवी वामनदादा कर्डकांच्या 4 ओळींनी मी सुरुवात करत असतो. लोककवी भीमशाहीर वामनदादा कर्डकांनी फार सुंदर लिहिले साहेब. वामनदादा कर्डक असं लिहितात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगामुची बाले किल्ले, असाच आमोचा ताठर माथा, कधी न खाली शिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचे वाजव वाजव, इमानदार वाजव. मिस कॉल हाणल्यावर टॉप 10 संपल्यावर करू नका. मी उगमातला मूळ माणूस आहे. काय होईल काय आवाज वाटायला, पण बघू पुढच्या टायमाला, बघू पुढच्या टायमाला. सगळा टाइम खराब व्हायचा पण टाळ, आणि टाळी वाजवायची मनातून. कारण अविनाश भारती एकच वाक्य सांगत असतो, तुमची टाळ्याची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे, जायदाद, आणि ती तुम्ही दिली पाहिजे. आणि आणखीन एक सूत्र सांगू का, नाही कळल्यास जास्त वाजवायच्या, बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला कळायला. एवढं सूत्र फक्त लक्षात ठेवा, आहे का नाही. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करताय, फार आनंदाची गोष्ट आहे साहेब. आमच्या लहानपणी असे सत्काराचे सोहळे होत नव्हते. आपल्या लहानपणी कोणी कौतुक करत नव्हतं. आपल्या लहानपणी एवढी गुणवत्ता सुद्धा होती का नाही, उद्धवदादा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता याची यादी आल्याच्या नंतर मी सरांना विचारलं, सर नेमके किती गुणवंत आहेत? संजय सर म्हणले फक्त 250. बाप बोललो, फक्त 250? फक्त 250? 250चा आकडा फक्त म्हणताय तुम्ही? पण ते म्हणले आणखी सुद्धा वाढू शकतात. याचा अर्थ आपली सोसायटी फक्त आर्थिक दृष्ट्या परिपक्व नाही, तर पाल्यांना सुशिक्षित करून गुणवत्तेने सुद्धा परिपक्व आहे. याचं मला समाधान आहे, याचा मला आनंद आहे, आणि त्यांचा कौतुक सोहळा तुम्ही करताय. खरं तर गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे, त्यांचं कौतुक झालं पाहिजे. ही लेकरं अभ्यास करतात. सर मला कधी कधी ऑकवर्ड फील होतो लेकरांचा सत्कार करत असताना. कारण का, मी बनसोड कोचिंग क्लासेसचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मधल्या काळामध्ये काम करत होतो. महाराष्ट्रातल्या बऱ्याच अकॅडमीला वगैरे जात होतो. मला एका कार्यक्रमाला माझ्या मित्राला घेऊन गेलो उद्धवदादा, आणि तो मित्र माझ्यासोबत आला. मला बैठकीमध्ये सरांनी सांगितलं 100 of 100 पडलेल्या पोरांचा सत्कार आहे. मी म्हणलं किती आहे? ते म्हणजे 15 पोरं आहेत ज्यांना 100 पैकी 100% पडले. मी गट 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 बाटलीवर पाणी पिलो. माझ्या मित्रांना पाठीमागून मेसेज केला, 100% पडलेल्या पोराचा सत्कार करायला तुला 10वीला किती होते? मी म्हणलं काळजी करू नका, आपण 2 जण 100 मध्ये पास झालो होतो, त्याची काही अडचण नाही. पण एक वाक्य सांगू का, मला 10वीला किती टक्के पडले दादा हे महत्वाचं नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याच कार्यक्रमात माझा मार्क्स मेमो विचारला जात नाही, शब्दामुळे मला बोलवलं जातं. हे माझी गुणवत्ता इथं सिद्ध झालेली आहे, म्हणून मी इथं उभा. नाहीतर अवघड कार्यक्रम असतो साहेब. 10वीला किती टक्के पडावे, बरं ते 10वीला चांगले मार्क पास झाल्याच्या नंतर ती पेढे वाटणं बी कठीण कार्यक्रम आहे. आपण स्वीट मार्क मध्ये जावं, आपण पेढे विकत घ्यावे, पेढ्याचा बॉक्स घेऊन आपण गावात जावं. गावामध्ये वाटेवर एखादं म्हातारं बसलेलं असतं, आपण पेढ्याचा बॉक्स काढावा, म्हाताऱ्याच्या हातात पेढा द्यावा. म्हातारा आयटीत विचारते कशाचे पेढे, आपण म्हणावं 10वीचे. किती पडले, आपण म्हणावं 98. म्हातारं म्हणते सेंटर कोणतं होतं?
मग आपण सेंटर सांगावं, मग ते म्हातारं पुढचं डायलॉग मारतंय, त्या सेंटरला 98 काय 198 पडले असतील. मग आपण त्या म्हाताऱ्याला विचारावं, बाबा तुम्हाला किती होते? ते म्हणते मी 7वीलाच शाळा सोडली. अरे ज्यानं 7वीला शाळा सोडली त्यानं 10वीत 98% पडलेल्या पोरांबद्दल शंका घेण्याची गरज नाही. त्यांनी अस्तित्व गुणवत्ता सिद्ध केली. आपण त्यांचं कौतुक करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, आणि ते तुम्ही कौतुक करताय याच्याबद्दल मला समाधान, याच्याबद्दल मला तुमचा आनंद आहे. फार चांगली गोष्ट आहे. मागच्या 4-5 वर्षापासून आपण प्रबोधन व्हावं, व्याख्यान व्हावं. खरं तर सर्वसाधारण सभेमध्ये व्याख्यान ठेवण्याचा विचार तुमच्या डोक्यात यावा. आता सर्वसाधारण सभेमध्ये काहीतरी होत राहील, कमी जास्त काही होत राहील, कोणाचं काय मत असेल, कोणाचं काय, बरोबर बोलतोय ना मी. कोणी काहीतरी मुद्दा मांडेल, कोणी काहीतरी मुद्दा मांडेल, तो म्हटलं इकडून चेअरमन साहेबांकडून, व्हाईस चेअरमन साहेबांकडून, संचालकांकडून फोडण्यात येईल, त्याच्यावर काहीतरी पर्याय करण्यात येईल, त्याच्याबद्दल काहीतरी विचार विनिमय केला जाईल आणि सोसायटी पुढे घेऊन जाण्यासाठी विचार केला जाईल. एक लक्षात ठेवा, सर्वसाधारण सभा म्हणलं एखादं 10 माणसाचं कुटुंब असले तर मतभेद असतात. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, लहान कोणी मोठा घास घेऊन सांगतो, आपल्या सोसायटीमध्ये 100% मतभेद असले तरी काही अडचण नाही, पण 1% सुद्धा मनभेद नसावे हे प्रामाणिक इच्छा तुमच्या समोर व्यक्त करतो. का? कारण मतभेद झाल्याशिवाय पुढची प्रगती सुद्धा माणसाची होत नाही. विचार विनिमय झाला पाहिजे, त्याच्यातून काहीतरी चांगलं निघालं पाहिजे. अहो घुसळत केल्याशिवाय लोणी सुद्धा निघत नाही, बरोबर आहे का नाही? फक्त झाल्याच्या नंतर सार काय आणि आसार काय याचा विचार संचालक मंडळींनी सगळ्यांनी केला की मला वाटतं प्रगती करायला सोपं असतं. साधी गोष्ट आहे. पाय मावल्या माझ्या समोर बसल्या, सूप असतं, सूप, बरोबर आहे नाही? सूप असतं ना काकू, सूप. मी तुम्हाला का विचारायलो, यांना जर सूप विचारलं तर हे मला वेगळं सांगतील, कारण यांना सूप माहिती आहे पण वेगवेगळे सूप माहिती आहे. आपल्याकडे सूप असतं, सूप. सुपामध्ये ज्वारी घेतली जाते आणि ज्वारी अशी पाखडली जाते, पाखडली जाते. त्याला आमच्याकडे पाखडणं म्हणतात, इकडे पाखडणंच म्हणत असतात. आणि ते पाखडत असताना माय मावल्या वेगवेगळी गीतं म्हणायची दादा. आता ही परंपरा संपत चालली. नारायण दादा पुरीच्या त्या फार 2 गोड ओळी आहेत, मला त्या फार आवडतात, सगळं सुचल्यात म्हणून सांगतो. नारायण दादांनी असं लिहिलंय, मन आल्हाद उसवे दुःख पाखडलं जाई, चिंद्या चिंद्या जीव झाला, सुई दोरा नाही बाई, लाज झाकाया पदर, लाज लाजत लुगड, आणि कुठ कुठ टाका घालू, एका जागी नाही धड, सावित्रे ग तुझ्या वडा, माझ्या तोड्याचा दोरा, वल्ल राहू दे ग कुकू, 7 जन्माचा ह्यो फेरा. असं म्हणत म्हणत पाखडलं जायचं, बरोबर आहे? पाखडल्याच्या नंतर कोंडा पुढे जातो, जातो नाही कोंडा पुढं, ज्वारी पाठीमागे येते, मग तो कोंडा भरायचा, भरणीत टाकायचा, घरात नेऊन ठेवायचा आणि ज्वारी बाहेर फेकून द्यायची, बरोबर आहे ना? नाही अहो, कोंडा फेकून द्यायचा, फेकायचा नाही, पुन्हा ठेचायचा, त्याच्यातून पुन्हा बारकी बारकी ज्वारी काढायची आणि पुन्हा तो कचरा उकिरड्यावर टाकायचा आणि ज्वारी घरात नेऊन ठेवायची. पाखडल्याच्या नंतर निघणारा कोंडा हे आसार आहे आणि ज्वारी हे सार आहे. विचार विनिमय करत असताना जे वाईट आहे ते टाकून द्यायचे आणि जे चांगले ते सोबत घ्यायचे. आयुष्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. विचारांवर आहे, फक्त विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करा. विचार करणं चांगली गोष्ट आहे, विचार केला पाहिजे. मगापासून माझ्या पण डोक्यात विचार होता, कार्यक्रम सुरू कधी होतो. आता समोर बसलेल्या लोकांच्या डोक्यात हा विचार असतो की कार्यक्रम संपतो कधी. बरेच जण आपापल्या विचारांना आलेले असतात साहेब, बरोबर आहे की नाही? विचार करणं जिवंत माणसाचं लक्षण आहे दादा. बघा तुम्ही, मेलेला माणूस विचार करतो का? बोला फक्त. आता ते रडणारे काही रडतात. आमच्या गावात एक माणूस गेला, त्याची बायको म्हणली एकदा तरी माझा विचार करायला पाहिजे होता. मी मनातल्या मनात म्हणलं तुझा विचार करूच इथवर आला ते गबस. गप्पा मारू नको, विचार केला पाहिजे. तो उदय प्रकाश नावाचा मोरे सर कवी आहे हिंदीतला, आता PhDच्या संदर्भानं वाचण्यात आला. दादा तुम्ही माझं सगळं सांगितलं, पण मी ते एक गोष्ट या लेकरांसाठी अधोरेखित करेल. मी व्याख्याता आहे, मी कीर्तनकार आहे, मी कवी आहे, मी नाटकाचे कार्यक्रम करतो आणि हे सगळं करत असताना सर सध्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात PhD करतोय. डिसेंबरमध्ये माझ्या PhDचं सबमिशन आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात हेही फिट व्हा, मी शिकलेला महाराज आहे. शिकलेला महाराज आहे. कॉलेज करत करत मी हे करतो सर.
सर मी एका कॉलेजवर जॉब करत होतो. आता इथे सगळी सुशिक्षित मंडळी आहे. मी एका कॉलेजवर दादा जॉब करत होतो. CSB वर करायचो. मला महिना 12,000 भेटायचा. परवडत नव्हतं, सोडून दिलं. आता महिन्याचे 12च कार्यक्रम करतो. लेवल होऊन जाते. विचार करणं काळाची गरज आहे. उदय प्रकाश नावाचा कवी म्हणतो, मला एवढं सांगतो आणि इकडे येतो. उदय प्रकाश असं लिहितो दादा, आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मर जाने के बाद कुछ नहीं सोचता. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मर जाने के बाद कुछ नहीं सोचता. यानी कि कुछ न बोलने से और कुछ न सोचने से आदमी मर जाता है, आदमी मर जाता है. म्हणून विचार करणं काळाची गरज आहे. फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा. पॉझिटिव्ह विचार ठेवून जगायला सुरुवात करा. माणसं विचार काही करतात. आमच्या परळीवरनं एक जण मुंबईला निघालं, रेल्वेत बसलं, उन्हाळ्याचे दिवस होते, पाणी बॉटलवाला आलं. पाणी बॉटल बघा, आता इथं पण बसल्या बसल्या लगेच बॉटल आणून ठेवल्या ना. उन्हाळ्याचे दिवस आहेत, नरडं कोरडं पडतं, पाणी लागतं. पाणी बॉटलवाला आलं, ते मला पाणी, तो मला दे बॉटल. त्याने पाणी बॉटल दिली, तो मला सोड ही बॉटल देऊ नको, जरा थंड बॉटल दे, चिल्ड आण. तो मला साहेब 2 मिनिटं ठेवा. त्याने ती बॉटल घेतली, फ्रीज कडे गेला, फ्रीज मधून अशी बॉटल आणली, नुसता बर्फ, मध्ये पाणी नव्हतं, नुसता बर्फ. बर्फाची बॉटल आणली, ज्याने 20 रुपये दिले तो निघून गेला. ज्याने 20 रुपये देऊन बॉटल घेतली होती ना, तो एकटाच बॉटलकडे बघू लागला. त्याच्या बाजूला बसलेला मला एवढा काय विचार करायला, 20च दिलेस ना, तो म्हणला 40 दिले असते, पण मी मगापासून विचार करायलोय बॉटलचं तोंड एवढूच आहे, तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस काय. तुम्हाला असा कसा विचार करतोय. आणि मला प्रश्न पडलाय, म्हणला बॉटलचं तोंड एवढूच आहे तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस काय. त्याच्या बाजूचा म्हणला, नालायका, कॉमन सेन्स वापरायचा, काही बोलत जाऊ नको. अरे उचलली जीभ लावली टाळला, तुला माहित नसेल म्हणून सांगतो. त्याच्या मशनी असतात, अगोदर बर्फ टाकतात, नंतर बुच बसवतात. साहेब दोघांनीही विचार केला, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. विचार असा करा की तो विचार केल्यामुळं आपली तर प्रगती होईलच, पण आपल्यासोबत सगळ्यांची प्रगती होईल. हा एक विचार घेऊन तुम्ही इथून जा, हा आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो. खरं तर या लेकरांचा सन्मान होत असताना या लेकरांना महत्वाच्या 2-3 गोष्टी मी सांगणार आहे. मी तुमच्या इतका मोठा नाही, मी तुम्हाला मार्गदर्शन करावं एवढी माझी पात्रता नाही, पण महाराष्ट्रभर फिरतोय, काही अनुभवातून गोष्टी आल्या, त्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करतोय. ऐका, फार चांगली गोष्ट आहे साहेब, शिक्षणामध्ये प्रगती होतीये, पण आमचे मूळ संस्कार कुठेतरी आम्ही विसरत चाललोय, त्याचा विसर पडू नये म्हणून मला 2-3 गोष्टी सांगायच्या. इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे, आज तुमचा सत्कार होतोय, यामध्ये नवल नाही साहेब. सत्कार होणं सोपं असतं, त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, सत्कार होणं सोपं असतं. मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत होतो. मला महाराष्ट्र शासनानं 2018ला स्वच्छतेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली. आम्ही गावागावामध्ये फिरायचो. एखाद्या गावाला आदर्श ग्राम स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळणं सोपं असतं, पण पुरस्कार मिळाल्याच्या नंतर ते गाव स्वच्छ राहणं फार कठीण असतं साहेब. पुरस्कार मिळेपर्यंत ठीक आहे, पण नंतर ते तसंच स्वच्छ राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज तुमचा गुणवत्तेमुळे सत्कार होतोय, हे तुमचं कौतुकच आहे, पण तुम्ही ही गुणवत्ता कायमस्वरूपी अशीच टिकवून ठेवणं हे तुमचं कौशल्य असेल, ही तुमचं अस्तित्व असेल, हे तुमचं कर्तृत्व असेल. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपल्या माणसांचा स्वाभिमान ठेवा, आपल्या माणसांना मोठं करायला शिका. सर, संजय सर, तुमच्या सगळ्या संचालकांचं मी कौतुक करेल, अभिनंदन करेल की तुम्ही आपल्या माणसाचा सन्मान करताय. नाहीतर साहेब खरं सांगू का, माझा स्वभाव स्पष्ट आहे. माणसाला कौतुक लांबच्या लोकांचं असतं, जवळच्या लोकांचं नसतं. आता मी एवढ्या गाव पाहण्याकडे इथं साहेब, मी माझ्या गावात भाषणच करीत नाही, इमानदारीने सांगतो, करीतच नाही माझ्या गावात भाषण. गेल्या वर्षी पोरं म्हणले शिवजयंतीचं व्याख्यान कर, म्हणलं नाही. पोरं म्हणले 50,000 मानधन घेऊन व्याख्यान कर, म्हणलं 1,00,000 देणगी देतो, पण मी गावात भाषण करणार नाही. कारण मी जर गावात उभं राहून भाषण करायला लागलो ना, खाली बसलेले काका म्हणतात, असं आहे का, तू सांग आता आम्हाला, तू सांग आता आम्हाला, गावातून तुला चेडीवर हिटताना पाहिलं. त्याचा काय संबंध, त्याचा काय संबंध. कौतुक लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा निम्मा वेळ संशय घेण्यात, नावं ठेवण्यात जात असतो. एक गोड वाक्य सांगत असतो, पण एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं, संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झोपल्याशिवाय राहत नाही. हे आपल्या समोरचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि माणसाला विरोध पहिल्यापासून जवळच्याच लोकांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना परदेशातल्या परप्रांतीयातल्या दुश्मनांनी स्वीकारलं होतं,
पण आपलीच लोक म्हणत होती उठसूट कुणीही उठून राजा होणं शक्य नसतंय, असं उठायचं आणि राजा व्हायचं काही सोपं असतंय का? म्हणजे अगदी कितीतरी उदाहरण देऊ शकतो मी. कितीतरी राजा नावाच्या गावाचा वतनदार अली आदिलशहाच्या दरबारात काम करणारा नोकरदार छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना म्हणतो आम्ही अली आदिलशहाचे सरदार आहे, आम्ही त्यांचे वतनदार आहे. उठसूट कुणीही राजा होत नसतं, उठसूट कोणालाही राजा होता येत नसतं. पण कालच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि जी लोक संशयानं पाहत होती ना तीच लोक छत्रपती शिवरायांच्या अंगावर फुलं टाकण्यासाठी समोर आली होती. हे छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व आम्हाला सांगतं. म्हणून सगळ्या पोरांना सांगणं माझं, तुम्ही आता प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत असताना तुम्हाला लोक बोलतील, नावं ठेवतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये तेच असतं. पण तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा. आज तुम्हाला यश मिळालं याच्यात नवल नाही, पण या यशामध्ये सातत्य ठेवणं काळाची गरज आहे. सातत्य नसेल तर कुठलीच गोष्ट प्रगतीच्या पथावर जात नाही. आणि सातत्य किती महत्वाचं आहे. मी गेल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर मोबाईल मध्ये गुगलला विल्मा रुडाल्फ नावाच्या पोरीचं नाव टाका, तिचा इतिहास वाचा. विल्मा रुडाल्फ नावाची पोरगी अमेरिकेसारख्या देशामध्ये जन्माला येते. अमेरिकेसारख्या देशामध्ये कृष्णवर्णीय म्हणून जन्माला येते. अगोदरच कृष्णवर्णीयाचा किती मोठा वाद तिकडे मला वेगळं सांगायची गरज नाही. विल्मा रुडाल्फ जन्माला आली आणि जन्माला आल्याबरोबर तिला पोलिओ झाला साहेब. तिला पायाला चालता येत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं ही पोरगी चालू शकणार नाही, ही अपंग झाली, हिला चालता येणार नाही. मायबापाचं मन खचलं, पण तरी सुद्धा प्रयत्न केले. बापानं त्या पोरीच्या मनामध्ये जिद्द पेरली, माईनं त्या पोरीच्या मनामध्ये जिद्द पेरली. आई वडिलांनीही मन लावून ऐका, विल्मा रुडाल्फला चालायला शिकवलं. चालता चालता विल्मा रुडाल्फला पळायला सांगितलं. विल्मा रुडाल्फ पळत होती, पडत होती, पळत होती, पडत होती. शेवटी सांगितलं बस आता तुझा जन्म धावण्याच्या स्पर्धेसाठी झालाय. विल्माला वाटलं खरंच बापानं आईनं सांगितलं हो तू जन्माला आलीस ती फक्त धावण्यासाठी, फक्त धावण्यासाठी. पोरगी प्रयत्न करत राहिली. पहिल्या शर्यतीमध्ये पोरगी सहभागी झाली. पोरी शिट्टी वाजली, पळायला लागले. पळायला लागल्याच्या नंतर ती पोरगी हळूहळू पळत होती. ती पोरगी सगळ्यात शेवटला होती. सगळी पळणारी पुढे जाऊन गेली होती. बरेच दिवस प्रयत्न केले. दुसऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी घेतली. दुसऱ्या स्पर्धेमध्ये प्रयत्न करता करता तिने एकाला ओव्हरटेक केलं. ती शेवटून दुसरी आली. प्रयत्न करता 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 तुम्ही तिचा इतिहास वाचा. ऑलिम्पिक नावाच्या स्पर्धेमध्ये त्याच विल्मा रुडाल्फनं अमेरिकेसारख्या देशाला धावण्यातलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. जी अपंग म्हणून जन्माला आली होती. आपल्याला तर फार चांगल्या गोष्टी दैवाने दिल्या, नियतीने दिल्या. आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. दुसरी गोष्ट मी पालकांना सांगणार आहे, लेकरांचे स्वप्न घडवत असताना, लेकरांना घडवत असताना तुम्ही स्वप्न पहा, 100% पहा दादा. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमचे स्वप्न या लेकरांवर लादू नका. मी लहान माणूस आहे सर, मी बनसरचा कार्यक्रम करायचो, बऱ्याच क्लासेसला कार्यक्रम करायचो. पण राजस्थान कोटा इथे एका पोरीने मध्यंतरी सुसाईड केलं. बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि त्या पोरीने सुसाईड नोट्स लिहिली. आणि सुसाईड नोट्सचा महिना फक्त एवढा होता, पप्पा मला माफ करा, मी खूप प्रयत्न करते पण माझ्याच्यानं शक्य नाही, मला माफ करा पप्पा, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. त्या पोरीनं सुसाईड केलं आणि पत्रकारांनी नंतर पोरीला त्या बापाला विचारलं, पोरीनं सुसाईड नोट्स लिहिली, तुमचं काय म्हणणं आहे? आणि तो रडत रडत बाप म्हणतो मला पोरगी याच्या अगोदर अनेक वेळा बोलली पण मी तिचं मनोगत ऐकून घेतलं नाही. जर मी माझ्या पोरीचं ऐकलं असतं तर आज तुम्हाला माझ्याकडे मुलाखतीला यायची गरज पडली नसती. तुम्ही स्वप्न पहा, पालकांना सांगणे स्वप्न पहा, मी तुमच्या पाया पडतो, पण तुमचे स्वप्न या लेकरांवर लादू नका. वर्तमानात या गोष्टी वाढत चालल्या. मी लहान आहे तरी तुम्हाला सांगतो काय झालं. माझाच एक मित्र, त्या मित्राचा बाप म्हणला की माझ्या पोराला वकील करायचे. पोरगा म्हणला आपल्याला वकिलीमध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला बिझनेस करायचा आहे. बाप ऐकना, पोरगा ऐकना, दोघांची रोज हमरी तुमरी. आता मला महाराज म्हणतात, गावामध्ये मी मला बोलवलं, मी गेलो भेटायला. पोरगा म्हणला जरा पप्पाला समजून सांग, पप्पा माझं काय ऐकणार, आपल्याला काय लॉ करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला काय ते करायचं नाही, आपल्याला इंटरेस्टच नाही. मी आपलं त्याच्या वडिलांसोबत गप्पा मारत बसलो, घडलेला प्रसंग आहे. आणि गप्पा मारता मारता म्हणलं काका अहो त्यांची इच्छा नाही पोराची तर तुम्ही त्याला कशाला वकील करताय? म्हातारा म्हणलं कसं आहे महाराज, मला 4-5 जणांवर केस करायची, वकील घरचा असला ना फी लागत नाही. कळलं मला काय सांगायचं ते? म्हणजे तुम्ही तुमच्या गोष्टीसाठी हा लेकरांचं स्वप्न पहा, 100 विश्वास ठेवा. आपल्या लेकरांवर विश्वास संपत चाललाय साहेब. या लेकरांना सांगणे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असेल ना काही होतं काही. सर माझं 8वीत ठरलं होतं, 8वीत असताना ठरलं होतं माझं. काय ठरलं होतं? लग्न.
8वीत ठरलं साहेब माझं 8वीत. मला 8वीत सरांनी उठवलं, सांग तुला काय व्हायचंय. आणि सर मी सरांसमोर हात जोडून उभा राहिलो, म्हणलं सर मला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय, गावागावात बॅनर लागले पाहिजे, फेटा बांधून शाल पुरे घालून लोकांनी सत्कार केला पाहिजे, तर त्यांना पैसे देऊन घरी पाठवलं पाहिजे. 8वीत पाहिलेलं स्वप्न आता आता पूर्ण होईल. ठरवा, संकल्प करा. या सगळ्या लेकरांना सांगणं आहे. आज मी आहे, आज मोरे सर इथं स्टेजवर आहे, ते संचालक मंडळी इथं उपस्थित आहे, यांच्या हस्ते तुमचा सन्मान होतोय. मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करेन, आज इथून शपथ घेऊन जा, आज इथून ठरवून जा. या कार्यक्रमाचं यश कशामध्ये सर? कार्यक्रम चांगला होणं, वर्तमानपत्रात बातमी येणं, लोकांनी तिकडे दाबून खाणं, सभा नंबर 1 होणं, संचालक मंडळी खुश होणं, याच्यामध्ये या कार्यक्रमाचं यश नाही. लहान तोंडी मोठा गाज घेऊन बोलतोय. या कार्यक्रमाचं यश कधी आहे सर? या कार्यक्रमाचं यश आहे हे समोर फेटा बांधलेल्या पोरांचा सत्कार झालाय ना, पुढच्या 5 वर्षात यांच्यापैकीच एखादा पोरगा प्रमुख पाहुणा म्हणून तुमच्या स्टेजवर येणं आणि त्यांना इथं मग गौरव सोहळ्यामध्ये भाषण करणं, याच्यामध्ये या कार्यक्रमाचं यश आहे. का करायचे कार्यक्रम? का फेटे बांधायचे? काही काम नाही, उभं खर्च कशाला नाही, ही प्रेरणा आहे. याचा फायदा ठरवा, आज काय करायचंय. माझं 8वीत ठरलं होतं, आमचा घोटाळा काय झालाय, आमचं ठरत नाही आम्हाला काय व्हायचंय ते. लहान्या सगळ्या इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे, आत्ताच ठरवा, ठरवून स्वप्न आपली कॅपॅसिटी बघा आणि त्याच्यानुसार प्रयत्न करा. आमचं क्षेत्र फार विचित्र आहे साहेब. मला बऱ्याच जणांना आपली मगाशी चर्चा झाली, नगरच्या वक्त्यांची यादी वगैरे माझी आणि संजय सरांची बऱ्याच वेळ चर्चा झाली. अहो वक्तृत्वाचं क्षेत्र म्हणजे बन गई तो बन गई, म्हणजे अवघड कार्यक्रम आहे साहेब. पण फक्त आपल्याला आपल्यावर विश्वास होता. मला माझ्या काय गावातले म्हणायचे, काय बोंबलं फिरते त्याचे काय खरे. आमचा एक पाहुणे आपले डेंजर बघा. इमानदार मला जर गव्हर्नमेंटनं बंदूक दिली, 10 लोक उडवायची परवानगी दिली ना, मी 10ला 10 पाहुणे उडविली. इमानदारनं सांगतो मी. आमच्याकडे सांगायला नगरचे सगळे पाहुणे चांगले आहेत, मला जायचंय. मी इथलं बोलतच नाही. पाहुण्याला डेंजर. याचा पोरगा काय करायला याच्यात इंटरेस्ट नाही. पाहुणा जर घरी आला ना, बसल्या बसल्या पाहुणा म्हणते काय करतो तुमचा चिरंजीव. पोरगा विचार करणार, तुला गोळी घालावं का दगड घालावं. अरे तू चहा पे, पोहे खान जा ना. याचा पोरगा काय करायला याच्यात इंटरेस्ट नाही. सर मी असा फिरत होतो ना, वक्तृत्व स्पर्धा, उद्धवदादाचा माझा जुना परिचय, वक्तृत्व स्पर्धा करत फिरायचो. बरेच जण म्हणायचे हे बोंबलत फिरून काय पोट भरतं का. आमचा एक पाहुणा माझ्या बापाला म्हणला होता, जरा लक्ष ठेवा पोराकडं, काय करतंय पोरगं. मी संभाजीनगरला शिकायला होतो, मी एमफिल करत होतो. एमफिल माझ्या वडिलाला कळत नाही, वडील अडाणी माझे, त्यांना वाचता लिहिता येत नाही. वडील म्हणले ते संभाजीनगरला शिकायला काहीतरी करतंय. पाहुणा म्हणला काय करतंय जरा बघा. 2 वर्षापूर्वी एका लग्नात पाहुण्याची भेट झाली. माझ्या बापानं जवळ बोलविलं आणि त्याला मोबाईल काढायला लावला, युट्यूबला माझं नाव टाकलं. ते म्हणलं हो रोज ऐकतो. माझा बाप 2 वर्षाने त्याला बोलला होता, वर्ग काय करतंय सांगता येत नाही, पण जे काही करतंय तिला चांगलं करतंय. हे प्रयत्न केले म्हणून हे शक्य झालं. शक्य होत नाही अशी गोष्ट नाही, फक्त विश्वास असला पाहिजे, ठरलं पाहिजे. आमचं दुर्दैव आमचं ठरत नाही. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो दादा, घोड्यांचा बाजार भरला होता आणि घोड्यांच्या बाजारामध्ये 3 घोडे उभे होते. बाळांनो नीट ऐका, घोड्यांचा बाजार भरला, घोड्याच्या बाजारामध्ये 3 घोडे उभे होते. 3ही घोडे दिसायला सारखे, उंची सारखी. मालक एकाच टेम्पोतून आले, उतरले, लिलाव सुरू झाला. एका घोड्याची किंमत 1 लाख, दुसऱ्या घोड्याची किंमत 2 लाख आणि तिसऱ्या घोड्याची किंमत 5 लाख. 1 लाखाचा घोडा विकला, 2 लाखाचा घोडा विकला, 5 लाखाचा घोडा कोणी विकत घेतला नाही. बाजार संपला, यानं घोडा टेम्पोत चढवला, निघून गेला. दुसरा बाजार भरला, पुन्हा बाजारात घोडे घेऊन आला. परत 3 घोडे, 1 लाखाचा घोडा, 2 लाखाचा घोडा, 5 लाखाचा घोडा. 5 लाखाचा तोच घोडा होता जो मागच्या बाजारात विकला नव्हता. बरेच बाजार असंच होत जातो. मग एक चहावाला ही गोष्ट बघतो. चहावाला घोड्यावाल्याच्या जवळ आला. चहावाला म्हणला का हो साहेब, 1 लाखाचं घोडं तुम्ही 50,000ला दिलं, 2 लाखाचं घोडं तुम्ही 1.5 लाखाला दिलं आणि 5 लाखाच्या घोड्याची तुम्ही बार्गेनिंग करत नाही. 5 लाखाचं घोडं तुम्हाला 4 लाखाला मागितलं तर तुम्ही विकलं नाही. घोड्यावाला म्हणला नाही, हा माझा लाडकं घोडं आहे, हे घोडं मी विकल तर 5 लाखालाच विकल. हो चहावाला म्हणला कशामुळे, या घोड्याचं वैशिष्ट्य काय. घोड्यावाला म्हणला माझ्या या 5 लाखाच्या घोड्याच्या जर मनात आलं तर हे घोडं 1 तासामध्ये 100 किलोमीटर पळतं, इतकं हे वेगवान घोडं आहे, इतकं हे वेगवान घोडं आहे. चहावाला म्हणला मग विकलं कसं काय नाही. घोड्यावाला म्हणला माझं लाडकं घोडं आहे, माझ्या जर या घोड्याच्या मनात आलं तर हे घोडं 1 तासात 100 किलोमीटर पळतं. दोघांची हांगरी तुंगरी सुरू झाली. चहावाला म्हणला मला विकलं कसं काय नाही. घोड्यावाला म्हणला तुला मगापासून तेच सांगायलोय, माझं हे लाडकं घोडं आहे, माझ्या जर या घोड्याच्या मनात आलं तर हे घोडं 1 तासात 100 किलोमीटर पळतं. आणि मग विकलं कसं काय नाही. घोड्यावाला म्हणला तुला मगापासून तेच सांगायलो, माझं हे लाडकं घोडं आहे, माझ्या या घोड्याच्या जर मनात आलं तर हे घोडं 1 तासात 100 किलोमीटर पळतो. आणि मग विकलं कसं काय नाही. घोड्यावाला म्हणला तुला तेच सांगायलो ना, माझं हे लाडकं घोडे याच्या जर मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतं. ते मला घोडा आणलंय कुठं, ते मला ह्याच्या मनातच येत नाही.
आणि जर त्याच्या मनातच येत नसेल तर सांगा ना प्रगती कशी होईल, कुठून होईल? म्हणून ठरवा, संकल्प करा. आणि आमचे संत तुकाराम महाराज लिहितात, सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुमचा संकल्प जर सत्य असेल ना, ऐका संचालक मंडळी, तुमच्यासाठी सांगतोय, तुमचा जर संकल्प खरा असेल ना, तर पूर्ण ताकद तुमच्या पाठीमागे जरूरपणे उभी राहते. आणि तो सत्य संकल्प नारायण दाता पुढे घेऊन जात असतो. हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. मी परत तुम्हाला तीच विनंती करेल, या लेकरांना सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा. पहिली गोष्ट, स्वतःवर विश्वास असेल तर काय बदल होतो? माझ्याकडे बघा, स्वतःवर विश्वास असेल तर काय बदल होतो? एक जण राजस्थानच्या वाळवंटात फिरायला गेला आणि राजस्थानच्या वाळवंटात धबधबे, निसर्ग सौंदर्य, गार्डन वगैरे बघून तो खुश झाला. बरोबर ना? भुका लागल्या का तुम्हाला? अहो, राजस्थानच्या वाळवंटात पाणी मिळणं मुश्किल. फिरत होता पाणी भेटत नव्हतं. फिरला पाणी भेटायला तयार नाही. विश्वास नावाची ताकद सांगतोय. इतक्यामध्ये त्याला एक 50 फुटाच्या अंतरावर झोपडी दिसली. पळत झोपडीच्या जवळ गेला. झोपडीचं फाटक उघडलं, आतमध्ये गेला. आतमध्ये हापसा होता. हापसा, इकडे हापसा म्हणतात का हातपंप म्हणतात? हापसा होता. त्यानं हापसा असा मारायला सुरुवात केली. पाणीच येईना. अहो, गावातल्या हापशाला येईना, वाळवंट्यात येईल का? मारत होता, हापशाला काही पाणी येईना. चक्कर आली, खाली पडला, वर नजर गेली. तुराट्याची झोपडी होती. तुराट्याचा एक आडू होता. आडूच्या जवळ अशी एक पाणी बॉटल त्याला दिसली. गडबडीनं अशी पाणी बॉटल होती त्याच्याजवळ. त्यानं गडबडीनं पाणी बॉटल घेतली. लगेच झाकण उघडलं. पिणार नाही मी, तुम्हाला वाटायला हे पिते पण मी पित नाही. त्यानं पाणी बॉटलचं झाकण उघडलं. पाणी बॉटल मधलं पाणी पिणार. इतक्यात त्याची नजर गेली पाणी बॉटल कडे. आता आपल्या स्टिकरवर ऑक्सी अर्थ असे लिहिलंय. असंच एक स्टिकर त्या पाणी बॉटलवर लावलेलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं, या पाणी बॉटल मधलं पाणी हापशात टाकायला वापरा, ज्याच्यामुळे हापशातलं पाणी बाहेर येईल. ते असतं ना पुरून पाणी टाकायचं. आता विचार करा तुम्ही, वाळवंटातला हापसा टाकाव का नाही, टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. काय करावं प्रश्न पडला. डोळे झापले, अंतर्मनाला विचारलं आणि अंतर्मनानं सांगितलं, गड्या वाळवंटात होतास, पाणी भेटत नव्हतं. जर झोपडी खरी आहे, हापसा खरा आहे, पाणी बॉटल खरी आहे, पाणी बॉटल मधलं पाणी खरं आहे, त्या अर्थी त्याच्यावर लिहिलेली सूचना सुद्धा 100% खरी आहे. विश्वास ठेव, पाणी बॉटल मधलं पाणी टाक. पाणी बॉटल मधलं पाणी टाकलं, हापसा मारला, पाणी आलं, पाणी पिला. दुसरी कंसात सूचना दिली होती, तुमचं पाणी पिऊन झाल्याच्या नंतर पाणी बॉटल मध्ये पाणी भरा आणि जिथं होती तिथं नेऊन ठेवा. त्याने जिथं होती तिथं नेऊन ठेवली. झोपडीच्या बाहेर आला, फाटक लावलं, बराच दूर चलत गेला साहेब. पण त्याने विचार केला की मी विश्वास ठेवला. माझ्या नंतर येणारा प्रवासी, माझ्या नंतर येणारी पिढी विश्वास ठेवेल का नाही माहित नाही. मग तो परत आला आणि त्या सूचनेमध्ये फक्त एक बदल केला, विश्वासानं पाणी बॉटल मधलं पाणी हापशात टाका, तुमची तहान भागल्याशिवाय राहणार नाही. ही विश्वासाची ताकद आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनात स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक यशाचं पाणी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट सांगणाऱ्या गुरुजनांवर विश्वास ठेवा. माफ करा मला सर, मी लहान माणूस आहे, पण एक मोहीम घेऊन मी महाराष्ट्रभर फिरतोय. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत ना, त्या शाळेची अवस्था पाहत असताना, म्हणजे तशा चांगल्याच आहेत बरं का, बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वेटिंग आहे. पाटोद्याची पवार सरांची शाळा आपल्याला माहित असेल. त्या पवार सरांच्या शाळेमध्ये आज लेकरू जन्माला आलं की त्याचं ऍडमिशन केलं जातं आणि नंतर त्याला ऍडमिशन. कोकणच्या अशा शाळा बऱ्याच आहेत. पण दादा, विश्वास राहिला नाही, शिक्षकांवरचा विश्वास राहिला नाही. हे लेकरं नवीन आहेत. जुने लोक विचारा, ह्या स्टेजवर बसलेली, समोर बसलेली पालक वर्ग, अहो आपल्या काळात काय वातावरण होतं सर? आपल्या काळात म्हणजे मी विकायला म्हातारा नाही, रनिंग 32 चालू आहे आपलं, लय म्हातारा नाही, पण मी त्या काळात, म्हणजे आपली पिढी अशीच आहे. आपण ब्लॅक अँड व्हाईट बी बघितलंय, आपण मोबाईल बी बघितलाय, आपण छय्याचा, माझ्या तर लहानपणी छय्याचा मोबाईल. आणि आणखीन एक पालकांना दुसरी एक गोष्ट नाजूक पद्धतीने सांगतो, या मोबाईल पासून लेकरांना दूर करा. कोणाला पटेल नाही पटेल, हे तर मी बोलणं चुकीचं आहे सर. मी तर रोज पाया पडतो मोबाईलच्या. उलट मी लोकांना म्हणत असतो, मोबाईल वापरा, युट्यूब डाउनलोड करा, अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. आपला व्यवसाय ना तो. मोबाईल चांगली गोष्ट आहे, फक्त याचा वापर कसा करायचा याच्यावर डिपेंड आहे. मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा. लहान माणूस आहे मी, आमचा वापर कशासाठी चालू आहे? रील्स बघ, फेसबुकच्या रील्स बघ, इन्स्टाच्या रील्स मध्ये तरी काय दादा, तुमचा आवाज रील्स मध्ये चालू,
रील्सला काय असतं, न जाने मेरी जिंदगी में क्या चल रहा है, जिधर भी जा रहा हूँ नाकामयाबी हासिल हो रही है, अपने तो अपने होते हैं मगर मेरे अपने क्यों पराए, ठकरा के मी केला बोललं. अरे एकच लक्षात ठेवा, आज दुसऱ्याचं स्टेटस बघून स्वतःला लागू करणाऱ्या पोरांनी एक दिवस स्वतःचा असं स्टेटस बनवा की लोकांनी आपलं स्टेटस ठेवलं पाहिजे आणि लोकांनी आपला अभिमान जागा केला पाहिजे. ठरवा संकल्प. विश्वास नव्हता आपल्या काळात, होतं का सर? माफ करा, इथे बसलेल्या सगळ्या शिक्षक सगळ्या लोकांना विचारतो मी, आपल्याला शाळेत जाताना सुविधा होत्या का? सर मला माझे वडील शाळेत घेऊन गेलते ना, असं नव्हतं नेलं, चल राजा, चल पिल्लून, चल वागा, हा चल. मी म्हणलं पप्पा मला नाही शिकायचं. चल म्हणलं तुला. मी नाही म्हणलं की म्हाताऱ्यानं बूट काढला. पप्पानं बूट हाणायचा, मी हुकवायचा. त्यांनी हाणायचा, मी हुकवायचा. 7 बूट चुकवले, 7 22 मारले होते. बूट खात खात शाळेत गेलो. गुरुजी बसलेले, राम राम घातला. गुरुजी म्हणले कस काय, याला शाळेत टाकायचे, लाव कानाला हात लावलो की पहिलीत होता आपल्याकडे, बरोबर आहे ना? माझा हात कानाला जात होता, मी निघाला नाही, असा ठोका दिला मास्तरनं, इथवर आला हात. वडिलाला जायचं होतं ऊस तोडायला. वडील म्हणले गुरुजी आजपासून पोरग तुमच्या ताब्यात. गुरुजी म्हणले जन्मतारीख, आता आपल्या जन्मतारखा तरी कुठं खरे, 1 जून जागतिक वाढदिवस दिन. हो लय अवघड आहे दादा, ही गुरुजीने टाकल्या तारखा. आता माझ्या वडिलांना तारीख सांगता येईना. वडील म्हणले नेमकं डोळा लागला होता, दवाखान्यात जावं लागलं. ते म्हणजे कधी गणपती विसर्जन झालं, मोठं काही तर सांगा मोठं. माझे वडील म्हणजे हे जन्मदान 5 मिनिटांना किल्लारीचा भूकंप झाला. म्हणजे मी जन्मलो तेव्हा भूकंप केला, हे काय नवीन नाही माझ्यासाठी. हो त्याच्यावर तारीख ठरली. गुरुजींनी तारीख घेतली, निघालो, रडायला लागलो. आपलं रडणं काही नाजूक नव्हतं, लोळायला लागलो डायरेक्ट. वडील जवळ आले, वडिलांनी खांद्यावर हात ठेवला बाळांनो, आणि माझे वडील एकच वाक्य माझ्या कानात बोलले, ते वाक्य आजही माझ्या मनात आहे. माझे वडील म्हणले तुला जर माझ्यासारखं ऊस तोडायला जायचं नसेल, तुला जर माझ्यासारखी मजुरी करायची नसेल, तुला जर माझ्यासारखं लोकांच्या दारात शेण उचलायचं नसेल ना, तर शाळा शिक. शाळा शिकल्याशिवाय दुसरा पर्याय तुझ्या समोर कुठलाच नाही. बापाचं ते वाक्य आजही काळजात घर करू नये म्हणून अविनाश भारती इथं उभा आहे दादा, दुसरं काहीच कारण नाही. जाता जाता माझ्या वडिलांनी पराक्रम केला, गुरुजी आजपासून तुमच्या ताब्यात. गुरुजी म्हणले काही अडचण नाही. आणि इमानदारीने सांगतो, माझ्या गुरुजींनी दिलेल्या संधीचं, माझ्या वडिलांनी दिलेल्या संधीचं गुरुजींनी एवढं सोनं केलं सर. इतकं हाणलंय आपल्याला सगळ्यालाच. हाणलंय का नाही? हाणलंय का नाही? तुम्हाला हाणलंय का नाही? ज्या पोराला मास्तरनं हाणलत नाही असा इथे एकही पोरगा नाही. पण कधी कधी बिनकामासाठी हाणायची. आता कशाला? घरी डबा झाला नाही, रागा रागा शाळेत आली, घरच्या डब्याचा राख्या डब्यावर. घरी काय बोलू शकत नाहीत ना. मास्तर झाला मग काय झालं, घरी काय बोलणार आहे? घरी कोणीच काय बोलू शकत नाही. माझं झालंय म्हणून मला माहिती. पदापद मारायला रडणारं पोरग म्हणलं गुरुजी का मारायला? मागच्या शनिवारी कुठं होता? त्याचा राऊंड झाला हो. झाला की त्याचा राऊंड. गुरुजींनी बिनकामाचं मारलं, घरी गेलो रडत, आणि रडत जाऊन आईला म्हणलं आई मला सरने बिनकामाचं मारलंय. आई म्हणली थांब बापाला येऊ दे. मला वाटतं बाप आल्यास गुरुजीच्या घरी मोर्चा जाईल. बापानं पुन्हा पालत घालून तुडली. बाप म्हणला गुरुजी बिनकामाचं मारणार नाही. आता विनोद बाजूला सोडा. वर्तमानात काय परिस्थिती सर? काय परिस्थिती वर्तमानात? वर्तमानात काही बाप शाळेत जातात, काही पालक शाळेत जातात आणि गुरुजीला दम देतात. नोकरी म्हणजे नोकरी करायची, कोणालाही हात लावायचा, पण लेकराला हात लावायचा. एक तर मोठ्या देवीच्या 9 12 वर्षानं झालंय. कोणालाही हात लावायचा, लेकराला हात लावायचा. गुरुजी म्हणलं मला काय करायचंय, हाणलं तरी तेवढीच पगार आहे, नाही हाणलं तरी साहेब. पण छडी लागे छमछम विद्या येई घमघम राहिलं का सर? तुम्ही प्रशासकीय सेवेत काम करता. मध्यंतरी साऊथच्या एका व्हिडिओ व्हायरल झाला इंस्टाग्रामवर. साऊथचे ते कलेक्टर होते, त्यांच्या ड्रेसिंगहून कळतं, पाठीमागं गाणं आहे त्याच्यामुळे त्यांचा संवाद कळत नाही. पण एक कलेक्टर, एक IPS, एक IAS अधिकारी हे सगळे मिळून आपल्या शिक्षिकेला भेटायला गेले. व्हिडिओ बघा तुम्ही घरी गेल्यास. 80-85 वर्षाची शिक्षिका आहे आणि ती शिक्षिकेसोबत त्यांनी दिवसभर वेळ घालवला. शेवटी जायची वेळ आली, सगळ्यांचा तापा आला, लाल दिव्याच्या गाड्या आल्या, सगळेजण निघाले आणि इतक्यामध्ये कलेक्टर असणारा तो माणूस आतमध्ये जाऊन एक छडी घेऊन आला आणि ते शिक्षिकेच्या हातात दिला. आणि ती शिक्षिका अशी तोंडाला हात लावून म्हणते की तू कलेक्टर आहेस, तुला कसं मारू? आणि तो कलेक्टर म्हणतो की मॅम मी आज जो काही आहे
तो फक्त या छडीच्या धाकामुळे. ही छडी माझ्या पाठीवर बसली म्हणून माझ्या डोक्यावर लाल दिव्याची गाडी आली. हा विश्वास शिक्षकांप्रती असला पाहिजे, हा विश्वास गुरुजनांप्रती असला पाहिजे, शिक्षकांप्रती आदरभाव असला पाहिजे. गुरुवर विश्वास ठेवा. हा आमच्या वारकरी संप्रदायानं, आपल्या हिंदू संस्कृतीनं, आपल्या भारतीय संस्कृतीनं जेथं ज्ञान हा कुरुटा तिथं सेवा हा दारवंटा सांगितलंय. नालंदा विद्यापीठापासून भारताची गुरुकुल पद्धती अभ्यासा. अहो शिक्षकाला देवाचं स्थान आहे साहेब. आई वडिलांच्या नंतर आपलं कल्याण करणारा या जगात कोण असेल तर तो शिक्षक आहे. त्यांच्याप्रती विश्वास ठेवा. विश्वास राहिला नाही आणि शिक्षकांवर विश्वास असल्यास कराय. मला कधी थांबायचे सांगा. बस झालं का? बस करायचं ना? एक 2 मिनिटं 5 मिनिटं घेतो. हा 5च मिनिटात थांबतो. शिक्षकांवर विश्वास ठेवा. आणि शेवटची एक महत्वाची गोष्ट या लेकरांना सांगणार आहे आणि वाणीला पूर्ण विराम देणार आहे. आपल्या आई वडिलांनी जे स्वप्न दाखवले, आयुष्यात जे यश मिळवायचंय ना सर, मला असं वाटतं प्रामाणिकपणे, मी लहान माणूस आहे पोरांनो, पण आयुष्यात जे काही करायचंय ना तुम्हाला ते 2 व्यक्तीसाठी करता आलं पाहिजे. एक आपल्याला जन्म देणारी आई आणि आपला जन्मभर सांभाळ करणारा आपला बाप. या 2 लोकांसाठी आयुष्यात यशस्वी व्हायचं. प्रामाणिकपणे सांग. आपल्याला आपल्या बापाच्या डोळ्यात ते स्वप्न पूर्ण करता आले पाहिजे. आपल्याला आईच्या चेहऱ्यातलं समाधान शोधता आलं पाहिजे. माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. सर मी प्रोफेशनली व्याख्याता आहे, पण मी कीर्तन एकाच माणसासाठी करतो. मी जाहीर सांगतो महाराष्ट्रभर, मी माझ्या बापासाठी कीर्तन करतो. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. बाळांनो, सालगडी कळतं ना? सालगडी. मी सालगड्याचा पोरगा आहे. उद्धव दादा माझे वडील जिथं सालानं कामाला होते ना, तिथे एकदा एक मोठे महाराज आले आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापाने पाणी काढून दिलं. माझा बाप घरी येऊन मला म्हणतो, बाळा तुला काय व्हायचंय? आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं, पप्पा मला इंजिनियर व्हायचं, मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी आहे सर. माझे वडील म्हणले, मला इंजिनिअरिंग मधलं काही कळत नाही, काय इंजिनियर व्हायचंय ते हो, पण माझी इच्छा आहे गड्या तू एकदा कीर्तन केलं पाहिजे. मी म्हणलं मला जमल का? वडील म्हणले, जमत असलं तर इथं बसायचं नाही तर इथून उठायचं. बापानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज अविनाश भारतीने ऍक्सेप्ट केली म्हणून अविनाश भारती आज इथं उभा आहे. दुसरं काहीच कारण नाही. आणि आपल्याला ते स्वप्न पूर्ण करता आलं. 3 Idiots नावाचा चित्रपट पाहिला ना? ओड गुमा सिटी बजाव के बोल भैया ऑल इज वेल. आणि त्या 3 Idiots नावाच्या चित्रपटातला डायलॉग आहे, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी आपके पीछे आएगी. आपण काबिल झालं पाहिजे. आणि त्या 3 Idiots नावाच्या चित्रपटातला एक सीन वाणीला पूर्ण विराम. 3 Idiots नावाच्या चित्रपटात राजू रस्तोगी नावाचा पोरगा डीनच्या ऑफिस मधून खाली उडी मारतो. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं. जाने नहीं देंगे तुम्ही गाणं वाजतं. मित्र त्याला होशमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. शेवटी त्याला होश येतो, व्हीलचेअरवर असतो. दारात टॅक्सी येते. ती सिस्टर म्हणते की टॅक्सी किसने बुलाई है? तिकडून तो राजू म्हणतो मैंने बुलाई है. हातातल्या अंगठ्या काढतो, डस्टबिन मध्ये टाकतो. फरहान पलीकडे उभा असतो. फरहान म्हणतो क्यों, तू भी चल रहा है मेरे साथ? राजू म्हणतो नहीं, जाते जाते तुझे तेरे घर पे ड्रॉप करूंगा और मैं इंटरव्यू के लिए जाऊंगा. क्यों? क्योंकि मुझे नहीं लगता ये लेटर पढ़ने के बाद तुम इंटरव्यू के लिए जा पाओगे. तो आपल्या बॅग मध्ये हात घालतो. तो म्हणतो सालो तुमने चिट्ठी पोस्ट कर दी. आणि तिकडून आमिर खान म्हणतो हाँ हंगरी से चिट्ठी आई है. आंद्रे इस्तेमाल तेरे फोटो देखकर पगला गया है, तुझे अपना असिस्टेंट बनाना चाहता है, कहता है कि पैसे भी देगा. फरहानला आनंद होतो आणि दुसऱ्या क्षणाला फरहान म्हणतो नहीं यार अब्बू नहीं मानेंगे. आणि आमिर खान त्याच्या जवळ जाऊन सांगतो जा अब्बू को जाके मना, एक बार जाके अब्बू से बात कर, नहीं तो 50 साल बाद इसी हॉस्पिटल के किसी कोने में पड़ा हुआ होगा तब सोचेगा. टैक्सी दरवाजे पे थी, लेटर हाथ में था, अगर बाप से बात की होती तो जिंदगी कुछ और होती. इकडे त्याच्या बापानं एक लॅपटॉप घेतलेला असतो. आई खुश असते. त्याचा बाप त्याच्या बायकोला म्हणतो क्या लगता है, पसंद आएगा जनाब को? इतक्यामध्ये दरवाजा वाजतो. फरहान आज तो तुम्हारा इंटरव्यू था ना? अब्बू मैं नहीं गया इंटरव्यू को. क्यों? अब्बू मैं इंजीनियर नहीं बनना चाहता. क्यों नहीं बनना चाहते? अब्बू नहीं समझ में आती इंजीनियर मेरे को, अगर बन भी गया ना तो बहुत खराब इंजीनियर बनूंगा अब्बू. या भी तो राजू तुम्हारे दिमाग के साथ खेल रहा है, फिल्म देखकर आया है. असे बरेच डायलॉग होतात. आणि इतक्यामध्ये त्याची माय असं म्हणते नहीं परेशान है बेचारा. अरे कपूर साहब क्या सोचेंगे, लोग क्या कहेंगे? आणि फरहान म्हणतो अब्बू कपूर साहब क्या सोचते हैं इससे मुझे फर्क नहीं पड़ता, क्योंकि मेरे रूम में एसी लगाकर खुद गर्मी में कपूर साहब नहीं आप सोए थे अब्बू, आपको क्या लगता है इससे मुझे फर्क पड़ता है. फिल्म देख कर आए हो, परेशान है बेचारा. खुदा न करे राजू जैसा कुछ गलत कर बैठा. बस बापाला राग येतो, सोप्यावर जाऊन बसतो आणि
पोरगा पायात बापाच्या समोर गुडघ्यावर बसतो, खिशातून पॉकेट काढतो, पॉकेट मधून बापाचा नाईचा फोटो काढतो आणि तो पोरगा बापाला म्हणतो, अब्बू उस रांचो ने आपकी और अम्मी की एक तस्वीर मेरे जेब में रखी है और वो कहता है कि जब भी तेरे दिल दिमाग में सुसाइड जैसा स्टूपिड ख्याल आएगा ना, उस वक्त एक बार इस फोटो की तरफ देखना और सोचना पोस्टमार्टम की हुई बॉडी उनके सामने आई तो ये हंसी कहां चली जाएगी। अब्बू मैं आपको मनाना चाहता हूं, तहे दिल से मनाना चाहता हूं। बापाला आनंद होतो, बाप त्या लॅपटॉप जवळ जातो आणि बापाला म्हणतो ये लॅपटॉप रिटर्न कर दो और बेटा वो तुम्हारा प्रोफेशनल फोटोग्राफी का कैमरा इतने में आएगा ना, अगर नहीं आया तो पैसे और लेना। पोरग बापाला मिठी मारतं आणि शेवट ते पोरग भारतातला सगळ्यात टॉपचा फोटोग्राफर होतं। त्या पोरानं अगोदर आई वडिलांच्या चेहऱ्याचा आनंद शोधला, नंतर स्वतःच्या यशाचा मार्ग शोधला। आपणही तोच प्रयत्न कराल या आशावादासह आपण मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं। सर महाराष्ट्रभर बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी फिरतो मी। दादांनी झी टॉकीजचा उल्लेख केला, 34 एपिसोड झी टॉकीजला झाले। पुढच्या महिन्यामध्ये झी टॉकीज एक स्टोरी करते, स्टोरी महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट लोकांवर, त्याच्यामध्ये आपलं एक नाव आहे सर। आणि झी टॉकीज सारखं चॅनल आपल्यावर स्टोरी करतंय। झी टॉकीजला पहिल्यांदा कीर्तन लागलं ना सर, गावातल्या चौकात बॅनर लागलं, ही पोरं यशस्वी झाले, या पोरांच्या चौकात बॅनर लागलं, 20 बाय 20 चा फ्लेक्स मोठं बॅनर गावातल्या चौकामध्ये। गावातल्या एका माणसानं बॅनर बघितलं, घरी जाऊन बापाला सांगितलं तुझ्या पोराचा बॅनर आहे चौकात। वडील म्हणले काय विषय, माहित नाही, पोराचा मोठा फोटो आहे, बाकीच्याचे बारके बारके फोटो आहे, पोराचं बॅनर लावलंय। 1 मिनिट लक्ष द्या, माझे वडील चालत चालत गेले, 2 किलोमीटरचं अंतर, चौकात माझा बाप उभा होता, एकटक बॅनरकडे बघत होता, जाणारा येणारा खुनीत होता काय पाहता, आणि माझा बाप विषयानं सांगत होता ते जे पोरग आहे ना ते माझं पोरग आहे। बापानं कधी कोणाला रुपया खर्च केला नाही, शेतकरी माणूस, सालगडी माणूस, पण साहेब त्या दिवशी माझ्या बापानं गावात 1000 चहा पाजले बरं का। चहा त्या हॉटेलमध्ये नाही पाजले ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं, सगळे लोक त्या हॉटेलच्या समोरच्या हॉटेलमध्ये बसवले, सगळ्या खुर्च्या बॅनर कट केल्या। सुरके पिओ नाही, देख के पिओ, पहिले देखो बाद में पिओ। आणि पोरांनो तुमच्यापैकी एखादं पोरग यशस्वी होऊ द्या आणि त्या पोराचं बॅनर तुमच्या नगर शहरामध्ये लागू द्या। अविनाश भारती लिहून देतो, नगर मधला कोण माई चालत ते बॅनर बघत माहित नाही, पण तुमचा बाप नावाचा व्यक्ती दिवसातून 10 वेळा बॅनर बघत असतो आणि आतल्या आत आनंदी होत असतो। एक जण म्हणला मी चहा घेत नाही, वडील म्हणले कॉफी घे, वडील म्हणले कॉफी घेत, तो म्हणला कॉफी घेत नाही, दूध घे, तो म्हणला दूध घेत नाही, वडील म्हणले 10 रुपये घे पण बॅनर पाठ। हे करता आलं पाहिजे। लांब जाण्याची शीतल नावाची पोरगी PSI झाली सर, गरीब घरातली पोरगी, असाच सत्कार सोहळा, त्या पुरीचा सत्कार होणार। पोरगी आली, सत्कार झाला, मला सेकंड केला, विठ्ठल गांधी होते त्यांना सेकंड केला, स्टेजवरच्या सगळ्या लोकांना सेकंड केला। तिचा बाप सोबत होता रे, काटा आला माझ्या अंगावर, तिचा बाप माझ्या समोर आला, त्या बापानं आम्हाला हात जोडला, मी हार गळ्यात टाकला त्या बापाच्या, दुसरा हात त्यानं माझ्या गळ्यात टाकला। स्टेजवरून उतरत असताना विंगेमधून एक पोरगा ट्रे घेऊन येत होता, या माणसानं त्या ट्रेवाल्याचा हात असा कपाळाला लावला। पोरांनो आपल्या बापाचा हा भोळेपणा एक दिवस आपल्यामुळे स्टेजवर मिरवला पाहिजे, याच्यासाठी यशस्वी झालं पाहिजे। बघा अर्ध्या तासानं वडील घरी आले, दादा जेवायला बसलो, टीव्ही समोर बसले, माझी टीव्हीवर फोटो दिसला, शिट्टी मारली, टीव्हीत एंट्री झाली, बापाला आनंद झाला। अडाणी माणूस आहे हो, टीव्हीच्या जवळ गेले सर, रुमाल काढला, रुमालानं असा टीव्ही पुसला, हळदी कुंकू घेतलं, टीव्हीला लावलं, अगरबत्ती घेतली, टीव्हीला ओवाळली आणि जेवायला बसल्याच्या नंतर मी माझ्या बापाला विचारलं, पप्पा दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मी पूजन नाही, टीव्ही नवा नाही, तुम्ही टीव्हीला हळद कुंकू का लावलं? आणि माझ्या बापाचं वाक्य माझ्या आयुष्याची प्रेरणा ठरलं। माझा बाप म्हणला, येड्या या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलं। आपल्या बापासाठी जर आपण हिरो असू ना तर आपलाही हिरो आपला बापच असला पाहिजे, हा विचार करा आणि प्रगतीला सुरुवात करा, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। आपण मला बोलवलं, एकदा विचार मंचावरल्या सगळ्या मान्यवरांसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात जोरात। मला कार्यक्रमाचं नियोजन संदेशर लय आवडलं, वक्ता आला, सत्कार झाला की लगेच वक्ता बोलायला आणि सगळे मान्यवर बसू नये, ही लय आनंदाची गोष्ट। नाही तर बऱ्याच कार्यक्रमात मान्यवर येतात, सत्कार घेतात, मला गडबड आहे, गेले आम्ही असेच, पण मोरे सर सगळे मान्यवर बसून राहिले। सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा, सगळ्या संचालकांसाठी जोरात टाळ्या, ज्यांचा ज्यांचा सत्कार आहे जोरात टाळ्या, या कॅमेरावाल्यासाठी फोटोग्राफरसाठी टाळ्या वाजवा। दादा माझे पाठवा, एकदा उद्धव दादासाठी टाळ्या वाजवा, जोरात जोरात। यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी, सगळे पुरुष
आता इमानदारी बघा, महिला मंडळ तुम्ही वाजवा यांच्यासाठी. फक्त ह्याच्यामुळे ह्यांना 1,500 महिना आहे, बाकी काहीच नाही. कळालं मला काय म्हणायचं ते. आपण मला बोलवलं, काही चुकलं असेल तर माफ करा. खरं बोलल्यामुळं कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू जा, ऐक नाही. संजय सर, आपले मैत्रीचे संबंध आहेत. जगलो वाचलो तर मी पुन्हा येईल कार्यक्रमाला. तुम्ही नका डोक्यात काय आणू. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चला हूं मैं मंजिल की तरफ. आज क्या हीरा नगर से चला हूं मैंने मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. फक्त अविनाश माझा मित्र आहे म्हणून एक मिनिट फक्त विनंती करणार आहे. कालच शिवराज्याभिषेक दिन झाला आणि अविनाशच्या आवाजात जर तुम्ही ते ऐकलं ना, वादळ मी ऐकलंय ना, माझं नरड आहे, मला गळा नाहीये, अविनाशकडे गळा आहे. ऐकायचं तुम्हाला? ऐकूया. छत्रपती शिवाजी महाराज की. अविनाश सगळ्याचा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. तर ऐका सगळ्यांना ऐकायचं प्लीज. बाबाला थोडा नॉर्मल ऐकू द्या. सर मला काही गाता येत नाही. आई गायची जात्यावरच्या ओव्या ते ऐकत ऐकत मी मोठा झालो. कुठं गायन शिकलो नाही, पण गाणं कसं असावं याच्यासाठी मी सांगत असतो. नाहीतर तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. अरे तू माणूस आहेस का पुत्र आहेस? काही चॉईस असली पाहिजे आयुष्यात. गाणं कसं पाहिजे? या गाण्याच्या शेवटी पण आहे काय रे आवडलं का गाणं. आणि चेन्नईला गेलो होतो मी शिवजयंतीला. तिथला तो व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला. हे हे मावळामी वादळामी आर मरणाचा मी काळामी रणमस्तांची जातामुची अर्ध्या कुणाला धावतो. हे इथं तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा आम्ही हातरत याच जिकत नाही जवर कवर झुंजत राहायच. तुकडे 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 झाले तरी मी कणाकणानं झुंजतो. शिवबाराज 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 राजार. इथं पाय ठेवण्याआधी विचार रस्ता कर बर. छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात. ते मला अचानक सुचलं आणि अविनाशने ती विनंती केली, त्याने ती मान्य पण केली. परत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया.